एक विषय याला अधिकचा मी जोडू इच्छितो की जेव्हा महायुतीच्या आधी युतीची चर्चा ज्यावेळेस झाली होती आणि युती ठरली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 32 जागा भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या लढवाव्या हे सूत्र होतं आणि त्याच वेळेस 16 जागा शिवसेने लढवायच्या होत्या। हळूहळू पुढच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेच्या 6 जागा आम्ही युती टिकवण्यासाठी शिवसेनेला दिल्या आणि त्यामुळे आज शिवसेना 26 जागा लढत आहे। आजचं चित्र असं आहे त्या संदर्भामध्ये की 22 जागा शिवसेना लढत आहे आणि त्याबरोबरीला 26 जागा 6 कमी झाल्यामुळे भाजप लढत आहे। अगदी 7वी जागा ज्यावेळेस महायुती झाली आणि महायुती टिकवण्यासाठी ही टिकली पाहिजे म्हणून महायुतीमधली सिटिंग जागा जी रामदासजी आठवलेंना देण्यात आली ती प्रकाशजी आठवलेंची सिटिंग राज्यसभेची जागा आम्ही त्यांना दिली। म्हणजे एकंदरीत भाजपने महायुती किंवा युती टिकवण्यासाठी लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या मिळून 7 जागा दिल्या पण त्याऐवजी एकही जागा शिवसेनेची आम्हाला विधानसभेसाठी मिळालेली नाही। विधानसभा जी त्यावेळेस लढत होती 171 जागा शिवसेना ती आजही 169 जागा लढते आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या बाकी 7 लोकसभेच्या जागा कमी झालेल्या आहे। आमचा शिवसेनेला प्रस्ताव असा आहे की ज्या 25 वर्षामध्ये कधी जागा आल्याच नाही निवडून, ज्या जागाच निवडून आलेल्या नाही त्या जागांच्या संदर्भामधली चर्चा व्हावी आणि त्या जागांच्या संदर्भातल्या काही जागा आपल्याला मिळाव्या ही आहे। म्हणजे भाजपनेच फक्त त्याग करावा आणि शिवसेनेने बाकी आमचा फॉर्म्युला जसाचा तसा राहील ही भूमिका आमच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही आणि त्यामुळे आमचा शिवसेनेला आग्रह आहे की आम्ही 7 लोकसभेच्या जागा राज्यसभेत आपल्याला दिल्या त्याऐवजी त्या जागा कधी निवडूनच आल्या नाही अशा जागांचा तरी फेरविचार झाला पाहिजे आणि ही युती टिकली पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। हे तर आधी पण तुम्ही सांगितलं होतं नवीन प्रस्ताव असा कुठला आहे जो सेनेला मान्य होईल, तुम्ही काय जब भारतीय जनता पार्टी की और शिवसेना का अलायंस हुआ 25 साल पहले तो 25 साल पहले जब शिवसेना भारतीय जनता तो 32 जगह लोकसभा की भारतीय जनता पार्टी का लड़ने के लिए एक सूत्र तय हुआ और उसमें 16 जगह खाली शिवसेना लड़ती थी। धीरे धीरे ये 25 साल में भारतीय जनता पार्टी की 6 जगह जो है राज्य लोकसभा की वो शिवसेना को हमने दे दी क्योंकि अलायंस टिकना चाहिए, रहना चाहिए। अलायंस अवैध है ये दिखाने के लिए और करने के लिए और मजबूती के रहने के लिए हमने हमारी जो जगह की 6 सीट वो हमने शिवसेना को दी और भारतीय जनता पार्टी 32 में से 26 पर आई। अभी जहां महायुति हुई वहाँ हमने रामदास जी आठवले को जो जगह दी वो हमारी प्रकाश जावड़ेकर की सिटिंग जगह दी, मतलब 7वीं जगह हमने दी। तो हमने ये शिवसेना से अपील किया कि जब 7 जगह शिवसेना को भारतीय जनता पार्टी ने हमने ही त्याग किया है उसके अगेंस्ट में आपने एक भी विधानसभा की सीट हम लोगों को नहीं दी। हमारी तो वैसे 42 सीट होती है कि आपने 42 सीट देना चाहिए लोकसभा के अगेंस्ट में, फिर भी युति कायम रखने के लिए हमने ये त्याग किया। अभी हमारी ये मांग रही शिवसेना के साथ कि जो 25 सालों में जो सीट कभी शिवसेना ने जीती ही नहीं, जो सीट ऐसे 59 सीट है कि जो कभी जीती ही नहीं, आज तक 25 साल में जीती नहीं, ऐसी सीट के बारे में चर्चा करके उसमें से कुछ सीट भारतीय जनता पार्टी को मिलनी चाहिए। हमने त्याग किया है युति रखने के लिए, हमने खाली ऐसा नहीं किया है। 7 जगह हमने आपको दी है और वो भी सिटिंग सीट थी हमारी, कई सीट उसमें से सिटिंग सीट लोकसभा की राज्यसभा की। तो हमारी मांग है कि जब हमने इतने 7 सीट लोकसभा की आपको दी और आप उसमें से जो कभी चुन के आई ही नहीं वो जगह वो राष्ट्रवादी और कांग्रेस के गले में डालने की वजह हम लोगों को अगर देते हैं तो हम कोशिश कर सकते हैं कि वो पार्टी में आ जाए।